नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 100 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, सूर्यकिरण सरावाची 18वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, भारत आणि नेपाळ या देशामध्ये। तर यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 29 डिसेंबर रोजी 18व्या बटालियन स्तरावरील संयुक्त लष्करी सूर्यकिरण या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी नेपाळला रवाना झाली आहे। त्यानंतर या टीम मध्ये 334 सैनिकांचा समावेश आहे। तर हा सराव 31 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत नेपाळमधील सालझंडी येथे आयोजित केला होता। यानंतर नेपाळ विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे पंतप्रधान खडक प्रसाद शर्मा ओली हे आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कोनेरू हम्पीने जिंकले आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप मध्ये तिचे दुसरे विजेतेपद पटकावले आहे। यानंतर 2019 मध्ये जॉर्जियामध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या चीनच्या झू वेनझून नंतर अनेक वेळा विजेतेपद पटकावणारी ती दुसरी महिला ठरली आहे। तर पुरुष गटात रशियाच्या वोलोदार मुर्झिनने ही स्पर्धा जिंकली आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे, तर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकले आहे। कोणते? तर कांस्य पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर बॅडमिंटन मध्ये भारताच्या लक्ष्य सेनने किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये फ्रेंच शटलर ॲलेक्स लॅनियरवर विजय मिळवून कांस्य पदक जिंकले आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे चौथा, तर ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नितीश रेड्डी बनला आहे। कोण? तर नितीश रेड्डी। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर नितीश रेड्डी यांनी डिसेंबर 2024 रोजी मेलबर्न मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक केले। तर यासह तो ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे। तर यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता। तर रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात 8व्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी झाली। यानंतर ऑस्ट्रेलियातील 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे। तर या यादीत सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग पहिल्या क्रमांकावर आहेत। यानंतर पुढील प्रश्न पाचवा आहे, तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, लडाख या ठिकाणी केले आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर भारतीय लष्कराने लडाख मधील पेंगॉंग त्सो सरावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 2023-24 या वर्षामध्ये। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सन 2023 ते 2024 मध्ये भारतात कोळशाचे उत्पादन 997.826 दशलक्ष टन होते। तर 2022 ते 2023 या वर्षामध्ये 893.191 दशलक्ष टन होते। यानंतर भारताने कोळसा उत्पादनात सुमारे 11.71% वाढ नोंदवली आहे। तर देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन पुढील 5 वर्षात 140 मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल। यानंतर देशांतर्गत कोकिंग कोळशाचे उत्पादन
वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मिशन कोकिंग कोल सुरू केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी काम्या कार्तिकेयन बनली आहे. कोण तर काम्या कार्तिकेयन. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर मुंबईची काम्या कार्तिकेयन वयाच्या 17व्या वर्षी 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. तर शिखरे पाहून घेऊया. तर माउंट किलिमंजारो, माउंट एल्ब्रस, माउंट कोशियस्को, यानंतर माउंट अकोनकाग्वा आणि माउंट डेनाली, यानंतर माउंट एव्हरेस्ट आणि माउंट बिन्सन. लक्षात ठेवा. यानंतर पुरस्कार कोणता? तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 त्यांना प्राप्त झाला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर भारतातील पहिला अँटी कीटकनाशक बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी डिसेंबर 2024 मध्ये किसान कवच या भारतातील पहिल्या अँटी कीटकनाशक बॉडी सूटचे अनावरण केले आहे, जे कीटकनाशकांच्या हानिकारक प्रभावांपासून शेतकऱ्याचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ या राज्याने. कोणत्या? तर केरळ या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केरळने चंदीगडचा 34-31 असा पराभव करून पहिली वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धा जिंकली आहे. तर फायनल केरळमधील चांगनासेरी येथे पार पडली. यानंतर केरळच्या देवेंद्रला चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले आहे. तर राहुलची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. यानंतर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत पी विजयन. यानंतर पुढील प्रश्न, समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू या राज्यामध्ये. कोणत्या? तर तामिळनाडू या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तामिळनाडूमधील प्रतिष्ठित पर्यटन स्थळ कन्याकुमारीच्या मुकुटात आणखी एक दागिना जोडला गेला आहे. तर यानंतर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यानंतर तामिळनाडूने क्लासिक ग्लास ब्रिजचे अनावरण केले. तर हा पूल 133 फूट उंच संत तिरुवल्लुवर पुतळा आणि विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडतो. यानंतर खर्च किती झाला? तर 37 कोटी रुपये खर्च झाला. लांबी आहे 77 मीटर आणि उद्घाटन मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या हस्ते झाले. यानंतर तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहेत के स्टॅलिन आणि राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? RN रवी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडे कोण CRPF चे महासंचालक बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वितुल कुमार बनले आहेत. कोण आहेत? तर वितुल कुमार. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वितुल कुमार यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPF च्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानंतर गृह मंत्रालयाने भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS सेवा अधिकारी वितुल कुमार यांची केंद्रीय राखीव पोलीस दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर सध्याचे फोर्स प्रमुख अनिश दयाल सिंग यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर मित्रांनो, भारतातील महत्त्वाच्या पदावरील नियुक्त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खूप महत्त्वाची माहिती आहे, माहितीकडे लक्ष द्या. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले आहे? तर योग्य उत्तर न्यायमूर्ती संजीव खन्ना बनले. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजय किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच ICG चे 26वे महासंचालक कोण बनले? तर परमेश शिवमणी बनले आहेत. यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची.
यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नोएल टाटा यांची. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली तर आशिष खन्ना यांची. यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF चे नवे महासंचालक कोण बनले तर राजविंदर सिंग भाटी बनले आहेत. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत तर PT उषा. यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद पानगडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारताचा नवा CAG कोण बनला तर संजय मूर्ती. यानंतर RBI चे 26वे नुकतेच गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला तर योग्य उत्तर ऑप्शन A चीन या देशाने सादर केला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चीनने CR450 जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा नमुना सादर केला आहे, ज्याचा चाचणी वेग 450 किलोमीटर तास आहे, जे वेग तसेच ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या आरामात सुधारणा करते. यानंतर पुढील प्रश्न, तर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A 100वे मिशन आहे. कितवे तर 100वे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर इस्रोने NVS-02 उपग्रहाचे जानेवारी 2025 मध्ये जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलवर प्रक्षेपण करण्याची योजना आखली आहे, जी 100वी GSLV मोहीम असेल. यानंतर NVS-01 मे 2023 मध्ये यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले. यानंतर मित्रांनो, GSLV चा लॉंग फॉर्म काय आहे तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. लक्षात ठेवा. आणि स्थापना केव्हा झाली तर 1969 मध्ये. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक मध्ये आणि अध्यक्ष सध्याचे S सोमनाथ हे आहेत. आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली अंतराळ एक संस्था आहे. यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा, तर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन B चंद्रबाबू नायडू बनले आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्याकडे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. यानंतर 2023 ते 2024 मध्ये भारताचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न सुमारे 1,85,854 रुपये हे होते, तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी उत्पन्न 13,64,310 रुपये होते. तर हे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा 7.3 पट जास्त आहे. यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे अमरावती. सध्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 15वा, तर पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे तर योग्य उत्तर ऑप्शन A रशिया या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियाने मागील रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक कर लागू केलेला आहे. तर प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या मुक्कामाच्या खर्चाच्या अतिरिक्त 1% भरणे आवश्यक आहे. यानंतर आपण रशियाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन B संरक्षण मंत्रालयाने केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण,
आणि लढाऊ तयारी वाढवण्यासाठी सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर मुख्य फोकस क्षेत्रामध्ये संरक्षण उत्पादन, पायाभूत सुविधा, खरेदी प्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञान जसे की AI, ड्रोन आणि सायबर युद्ध यांचा समावेश आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी स्वित्झर्लंड. या कोणत्या? तर स्वित्झर्लंड. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा पूर्णपणे झाकण्यावर बंदी लागू केली आहे. तर या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. यानंतर या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. यानंतर स्वित्झर्लंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे बर्न, चलन आहे स्विस बँक. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी जसप्रीत बुमराह बनला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यानंतर महान कपिल देव यांनी यापूर्वी मार्च 1983 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत 50 सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सई परांजपे यांना दिला जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्पर्श, चष्मे बद्दूर, कथा आणि साज यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांना अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर महोत्सवाची 10वी आवृत्ती छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान झाली आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 20वा, तर कोणत्या राज्याने वनस्पतींच्या संवर्धनासाठी महाभारत वाटिकाची स्थापना केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तराखंड या राज्याने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तराखंड वन विभागाने हल्द्वानी येथे महाभारत वाटिकाची स्थापना केली, ज्यात पीपल, बरगडी आणि हरसिंगार यांसारख्या महाभारतात नमूद केलेल्या 37 वनस्पती प्रजाती आहेत. यानंतर उद्यान धर्माला पर्यावरण संवर्धनाशी जोडते आणि वन पर्वाच्या शिकवणींवर वने आणि वन्यजीवांच्या महत्त्वांवर प्रकाश टाकते. यानंतर उत्तराखंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. तर सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि सरोवरे तर सत्तल, रकसतल, नैनिताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर बालविवाह समाप्त करण्यासाठी कोणत्या देशाने मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर नेपाळचे मंत्री किशोर साहसुदी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बालविवाह मुक्त नेपाळ मोहीम सुरू केली आहे. तर या उपक्रमाला जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन आणि BASC नेपाळ यांचे समर्थन आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ई वरील सर्वांना, म्हणजेच मनू भाकर यांना, डी गुकेश यांना, प्रवीण कुमार यांना आणि हरमनप्रीत सिंग यांना. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन ई वरील सर्वांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत कौर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तर मनू भाकर नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकचे कांस्य पदक विजेती आहे.
डी गुकेश हा बुद्धिबळामध्ये सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. प्रवीण कुमार हा उंच उडीमध्ये पॅराऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता आहे. यानंतर हरमनप्रीत कौर हा हॉकीमधील ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक विजेता आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे तर वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी जिंकले आहे. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी ए व बी दोन्ही. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी न्यूयॉर्क मधील 2-2 स्कोर आणि 3 सडन डेथ ड्रॉ नंतर 2024 वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये बरोबरी साधली आहे. ज्यानंतर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी जागतिक ब्लिट्झ विजेतेपद सामायिक केले आहेत. यानंतर महिला वर्गामध्ये तर चीनच्या झू वेनझूने लेई टिंगजीला पराभूत करून महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश मध्ये. कोठे? तर मध्य प्रदेश मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 3 जानेवारी 2025 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रवींद्र भवन येथे 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले आहे. तर 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाईल. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव, सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि एकूण लोकसभेच्या जागा आहेत 29, राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा. तर पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन नुकतेच कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली मध्ये केले आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. तर विकसित भारत 2047 साठी शाश्वत ग्रामीण भारताची निर्मिती ही महोत्सवाची थीम आहे आणि गाव वाढले तर देश वाढतो हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. यानंतर उत्सवाचे उद्दिष्ट आहे तर ग्रामीण भारतातील उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणे. यानंतर पुढील प्रश्न हर घर लखपती योजना कोणत्या बँकेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेशी संबंधित आहे. कोणत्या? तर SBI या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने 2 नाविन्यपूर्ण ठेव योजना सुरू केल्या आहेत. तर हर घर लखपती आणि SBI संरक्षण म्हणून. यानंतर SBIचा विषय आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लॉंग फॉर्म आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई. सध्याचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. टॅगलाईन आहे प्रत्येक भारताची बँक आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी. यानंतर पुढील प्रश्न आहे तर कोविडच्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये कोणत्या नवीन विषाणूने दार ठोठावले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस या. तर यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाने अलीकडेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या देशाने. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजेच BGT ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट ट्रॉफी आहे. तर या मालिकेचे नाव प्रसिद्ध माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. यानंतर जानेवारी 2025 पर्यंत ऑस्ट्रेलियाने 2024 ते 2025 या मालिकेत भारताचा 3-1 ने पराभव करून ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा. तर कोणते शहर अलीकडे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी हनोई हे शहर. कोणते? तर हनोई हे शहर
यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर व्हिएतनामची राजधानी हनोई नुकतेच जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानंतर मित्रांनो आपण जगातील प्रथम यावर खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहूयात. तर जगातील सर्वात महाग शहर आहे हाँगकाँग. यानंतर प्राईम लोकेशनच्या दृष्टीने जगातील सर्वात महागडे शहर मनिला आहे. जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर आहे व्हिएना. जगातील सर्वाधिक रहदारी लंडन. यानंतर जगातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर आहे थिंकू. आणि जगातील सर्वात शांत देश आहे आइसलँड. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड हा आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क बनला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश बनला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतात मेट्रो रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे. तर आता देशातील मेट्रो रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी 1000 किलोमीटर झाली आहे. तर या मोठ्या नेटवर्कसह भारत आता चीन आणि US नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खो खो विश्वचषक 2025 चा शुभंकर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही, म्हणजेच तेजस आणि तारा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच खो खो विश्वचषक 2025 साठी ट्रॉफी आणि शुभंकरांचे अनावरण केले आहे. तर तारखा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान, स्थळ इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्सचा 11वा पूर्ण सदस्य बनला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया हा देश. कोणता? तर इंडोनेशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडोनेशियाला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आलेला आहे. तर इंडोनेशिया हा जगातील 4थ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तर ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांनी केली आहे. तर 2009 मध्ये रशियातील येकातेरिनबर्ग येथे ब्रिक्सची पहिली परिषद झाली होती. यानंतर 2024 मध्ये ब्रिक्सचा विस्तार करण्यात आला आणि इराण, इजिप्त, इथिओपिया आणि सौदी अरेबिया आणि UAE ब्लॉकमध्ये समाविष्ट केले गेले. यानंतर 16वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणार होती. यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न, दिल्ली वक्फ बोर्डचे CEO कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अझीमुल हक हे बनले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी IAS अधिकारी अझीमुल हक यांची दिल्ली वक्फ बोर्डच्या CEO पदी नुकतीच नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा. तर नुकतेच इस्रोचे प्रमुख कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी व्ही नारायणन बनले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या योजनेला 5 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उजाला योजनेला. कोणत्या? तर उजाला या योजनेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उजाला योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2025 पर्यंत 36.87 कोटी LED बल्ब वितरित करण्यात आलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी उजाला योजना सुरू केली होती. यानंतर उजाला योजनेअंतर्गत ग्राहकांना 70 रुपये प्रति LED बल्ब, 220 रुपये प्रति LED ट्यूब लाईट आणि 1110 रुपये प्रति ऊर्जा कार्यक्षम पंखा या अत्यंत कमी दरात LED उपकरणे मिळतात. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांच्या दुसऱ्या क्रमांकाचा बळी ठरला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर 2024 मध्ये भारत हा जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांच्या दुसऱ्या सर्वाधिक बळी जाणारा देश ठरला आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर 140 हल्ल्यांसह, तर इस्रायल हा 57 हल्ल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक तेलुगू परिषद कोठे सुरू झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी आंध्र प्रदेश मध्ये सुरू झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए बहादूर सिंग सागू यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुट मधील विजेत्या बहादूर सिंग सागूची भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ते निवर्तमान अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची जागा घेतील. यानंतर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 1943 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIचे सचिव पदावर अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? देवजीत सैकिया यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर BCCI ही भारतातील क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय एक संस्था आहे. तर BCCIची निर्मिती डिसेंबर 1928 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अंडर 17 ज्युनियर स्क्वॅश ओपन 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनाहत सिंग यांनी जिंकले आहे. कोणी? तर अनाहत सिंग यांनी. तर यानंतर पुढील प्रश्न, जॉन महामा तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घाना. कोणत्या? तर घाना. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जॉन महामा तिसऱ्यांदा घानाचे राष्ट्रपती बनले. तर जॉन महामा यांनी आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांना तोंड देण्याचे आश्वासन देऊन गेल्या वर्षी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. यानंतर जुलै 2012 ते जानेवारी 2017 दरम्यान ते घानाचे राष्ट्रपती होते. तर ते विद्यमान राष्ट्रपती नाना अकुफो-अड्डो यांची जागा घेतील. यानंतर जुलै 2012 मध्ये महामा यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबईमध्ये केले आहे. कोठे? तर मुंबईमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की रस्ते अपघातात वाचलेल्यांसाठी रुपये 1.5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणारा चालू पथदर्शी उपक्रम मार्च 2025 पर्यंत सर्व राज्यांमध्ये विस्तारित केला जाईल. यानंतर पुढील प्रश्न, SBIने सुरू केलेल्या हर घर लखपती योजनेमध्ये दरमहा किती रुपये जमा करावे लागतील? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 591 रुपये. किती दरमहा? तर 591 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या मराठी भाषेला. कोणत्या? तर मराठी या भाषेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जानेवारी 2025 मध्ये मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर तामिळ ही 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भाषा होती. तर संस्कृतला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यानंतर भारताची शास्त्रीय भाषा आपण पाहूयात. तर तामिळ ही 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यानंतर संस्कृत भाषेला 2005 मध्ये मिळाला. कन्नड या भाषेला 2008 मध्ये, तेलुगूला 2008 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि
मल्याळम या 2013 मध्ये, ओडिशा 2014 मध्ये. यानंतर या अभिजात भाषांव्यतिरिक्त पाली, पर्शियन आणि प्राकृत आणि त्यांच्या साहित्य कृतींना भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संरक्षण देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रोजेक्ट P-75 ची 6वी स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाली तर तिचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, वाकसीर नाव आहे. काय आहे तर वाकसीर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नौदलाची स्थापना 1934 मध्ये झाली. मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे आणि सध्याचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. यानंतर पुढील प्रश्न, जोसेफ ओन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लेबनॉन. कोणत्या तर लेबनॉन. यानंतर पुढील प्रश्न, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कोठे बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीमध्ये. कोठे तर दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नवी दिल्लीतील राजघाट संकुलात असलेल्या राष्ट्रीय स्मारकात स्मारक उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर येथे 18वी प्रवासी भारतीय दिवस परिषद आयोजित करण्यात आली होती. यानंतर 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस भारतात ओव्हरसीज डे म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. यानंतर परराष्ट्र मंत्रालय प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन करते आणि 2015 पासून दर 2 वर्षांनी आयोजित केले जाते. यानंतर पुढील प्रश्न, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, निकोलस मादुरो यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. काय म्हणून? तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निकोलस मादुरो यांनी तिसऱ्या टर्मसाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. तर व्हेनेझुएलाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे कराकस. यानंतर चलन आहे व्हेनेझुएलन बोलिव्हर. यानंतर पुढील प्रश्न, अर्थ मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडे कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तुहिनकांत पांडे यांची. कोणाची? तुहिनकांत पांडे यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तुहिनकांत पांडे यांची नुकतीच महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्यांची अर्थ मंत्रालयात नियुक्ती झाल्यामुळे आरुणिश चावला यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील महत्त्वाच्या सचिव पदावरील नियुक्त्या आपण पाहणार आहोत. तर खूप महत्त्वाची माहिती आहे, माहितीकडे लक्ष द्या. तर भारताचे नवे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, कोळसा मंत्रालय सचिव विक्रम देव दत्त, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सचिव आहेत चंद्रशेखर कुमार. यानंतर आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव, पोलाद मंत्रालय सचिव संदीप पौडरी आणि कॅबिनेट सचिव आहे टी.व्ही. सोमनाथन. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न, राफेल वादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, क्युबा या देशाला. कोणत्या? तर क्युबा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मानवतावादी मदत म्हणून भारताने क्युबाला मदत साहित्य पाठवले आहे. तर यामध्ये जीवरक्षक औषधांचाही समावेश आहे. यानंतर कॅरिबियन देश क्युबा राफेल चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेला आहे. तर क्युबाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे हवाना, चलन आहे क्युबन पेसो
आणि सध्याचे अध्यक्ष मिगेल डायज कॅनेल हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पंतप्रधान मोदींनी 38व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तराखंड. या कोणत्या? तर उत्तराखंड या. यानंतर पुढील प्रश्न, ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराहने जिंकलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच 2024 साठी T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अर्शदीप सिंग यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, तर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पंतप्रधान मोदींनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जम्मू काश्मीर. या कोणत्या? तर जम्मू काश्मीर या. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान मोदी 13 जानेवारी रोजी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. तर 2700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेला 12 किलोमीटर लांबीचा बोगदा सोनमर्गमधील हिवाळी पर्यटन आणि साहसी खेळांना प्रोत्साहन देतो. यानंतर झोजिला बोगद्यासोबत ते NH1 कनेक्टिव्हिटी वाढवेल, तर प्रवासाचा वेळ कमी करेल आणि संरक्षण रस्त्यांना चालना देखील देईल. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने अलीकडेच गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक. या कोणत्या? तर कर्नाटक या. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कर्नाटक राज्य सरकारच्या वन विभागाने जंगलावरील अतिक्रमण, बेकायदेशीरपणे वृक्षतोड आणि शिकार रोखण्यासाठी गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे. तर गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. यानंतर आपण कर्नाटक विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे बेंगळुरू. सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि राष्ट्रीय उद्यान अंशी कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा. यानंतर पुढील प्रश्न, वन डे मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी अलीकडेच दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्मृती मानधना. कोण? तर स्मृती मानधना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्मृती मानधना ही वन डे मध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर प्रथम कोण आहे? तर मिताली राज ही प्रथम आहे. यानंतर यासह स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी जगातील 15वी फलंदाज ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नागरी नोंदणी प्रणाली म्हणजेच CRS डेटानुसार हरियाणामध्ये जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती कमी झाले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 8% कमी झाले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नागरी नोंदणी प्रणाली CRS डेटानुसार हरियाणामध्ये जन्माच्या वेळी म्हणजेच 2024 मध्ये लिंग गुणोत्तर 910 असे होते. तर 2016 नंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. तर 2019 मध्ये हा आकडा 923 असा होता. यानंतर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रायल या देशाने. कोणत्या? तर इस्रायल या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इस्रायलने भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे. तर या प्रणालीद्वारे व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि भौतिक कागदपत्रांची आवश्यकता नाहीशी झाली आहे.
यानंतर इस्रायल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे येरुसलेम, चलन आहे शेकेल आणि सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, रांचीमध्ये. कोठे? तर रांचीमध्ये, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी रांची येथील CMPDI येथे 5G यूज केस टेस्ट लॅबचे उद्घाटन केले. तर ही लॅब कोळसा क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि 5G तंत्रज्ञानावर आधारित अनुप्रयोगांची चाचणी करण्यासाठी समर्पित आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, वर्ष 2024. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 हे हवामान बदलासाठी महत्त्वाचे वर्ष मानले गेले आहे, जेव्हा जागतिक सरासरी तापमानाने प्रथमच पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला. तर यावर्षी सरासरी तापमान 15.1 डिग्री सेल्सिअस असे होते, जे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. यानंतर 22 जुलै रोजी 17.16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील 20.87 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर एल निनोमुळे तापमान वाढले, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, दक्षिण भारतात पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बेंगळुरूमध्ये. कोठे? तर बेंगळुरूमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा BMCRI येथे स्थापन करण्यात येणार आहे. तर ही प्रयोगशाळा संसर्गजन्य आजारांवर उपचार आणि देखरेखीसाठी उपयुक्त ठरेल. यानंतर मित्रांनो भारतातील प्रथम, यावर आपण चालू घडामोडी पाहूयात. तर भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर चेन्नई या. यानंतर उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली? तर श्रीनगरमध्ये. यानंतर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर लेह, लडाख. यानंतर भारतातील पहिल्या स्वयंसक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण, तर त्याचे नाव काय आहे? तर पवना चित्र असे नाव आहे. यानंतर भारतातील पहिले सौर शहर आहे सांची. नंतर भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर. भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोटा. आणि देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रियल मॅड्रिड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बार्सिलोनाने सौदी अरेबियातील रोमहर्षक स्पॅनिश सुपर कप फायनलमध्ये रियल मॅड्रिडचा 5-2 असा पराभव केलेला आहे. तर ही स्पर्धा 1982 मध्ये ला लिगा आणि कोपा डेल रे विजेते यांच्यातील 2 संघ स्पर्धा म्हणून सुरू झाली. यानंतर पुढील प्रश्न, झोरान मिलानोविकने कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, क्रोएशिया या. कोणत्या? तर क्रोएशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत क्रोएशियाचे राष्ट्रपती मिलानोविक दुसऱ्यांदा विजयी झाले. यानंतर क्रोएशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे जाग्रेब, चलन आहे कुना. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर पुनत्सांगचू 2 जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भूतानमध्ये आहे. कोठे? तर भूतानमध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 66वा, तर थर्मन षण्मुगरत्नम 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत भारत दौऱ्यावर आहेत. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिंगापूर या देशाचे राष्ट्रपती आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम
14 ते 18 जानेवारी दरम्यान भारताच्या राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे आले. तर सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून थर्मन षण्मुगरत्नम यांचा हा पहिलाच भारत दौरा होता. यानंतर भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन राज्याच्या दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले होते. यानंतर सिंगापूरविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी सिंगापूर शहर, चलन सिंगापूर डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत थर्मन षण्मुगरत्नम. यानंतर पुढील प्रश्न. अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, नीरज चोप्रा यांना केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रसिद्ध अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने 11 जानेवारी रोजी भारतीय खेळाडू नीरज चोप्राला 2024 साली भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित केले आहे. यानंतर चोप्रा 2023 च्या पुरुषांच्या भालाफेक क्रमवारीत देखील अव्वल स्थानी आहे. तर त्याने कॅरेबियन देश ग्रेनेडाच्या 2 वेळा विश्वविजेता ॲडरसन पीटर्सला मागे टाकले. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्य सरकारने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे. तर या स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 100% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण देणे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच मिशन मौसम कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केला आहे. कोणी? तर नरेंद्र मोदीजी यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त मिशन मौसम सुरू केला आहे. तर अत्याधुनिक हवामान निरीक्षण तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करून भारताला हवामान तयार करणारे आणि हवामान स्टार्ट राष्ट्र बनवणे हा या मिशन मौसमचा मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न. जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. कोणी? तर नरेंद्र मोदीजी यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमध्ये झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. तर आता या बोगद्याला सोनमर्ग बोगदा असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. यानंतर श्रीनगर आणि लडाखमधील कनेक्टिव्हिटी वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर 6.5 किलोमीटर लांबीचा झेड-मोर बोगदा श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावर अंदाजे 8,652 फूट उंचीवर आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे. IPL संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रेयस अय्यर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL हंगामासाठी श्रेयस अय्यरची अधिकृतपणे पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 3 वेगवेगळ्या IPL फ्रँचायझीचे नेतृत्व करणारा अय्यर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर श्रेयसने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR चे नेतृत्व देखील केले आहे आणि मागील आवृत्तीचा विजेता कर्णधार देखील तो बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबईमध्ये केले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये खारघर, नवी मुंबई येथे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचे उद्घाटन केले. तर हे मंदिर 12 वर्षांमध्ये 170 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आणि ते आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. तर मंदिर हे अध्यात्म आणि ज्ञानाचे मिश्रण आहे, ज्यामध्ये इस्कॉनचे सामाजिक सेवेचे ध्येय प्रतिबिंबित करणाऱ्या असंख्य सुविधा देखील आहेत.
यानंतर पुढील प्रश्न, तर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले तर त्याचे नाव काय आहे? योग्य उत्तर ऑप्शन डी, इंदिरा भवन असे नाव आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नवीन मुख्यालय इंदिरा भवन याचे उद्घाटन केले. तर काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा नवीन पत्ता इंदिरा गांधी भवन 1A कोटला रोड असेल, तर दिल्लीतील भाजप मुख्यालयापासून ते सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. यानंतर पक्षाच्या अध्यक्ष असताना सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, इंडोनेशिया. या कोणत्या? तर इंडोनेशिया या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर इंडोनेशिया सोशल मीडिया वापरासाठी किमान वयोमर्यादा लादण्याचा विचार करत आहे. तर सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून मुलांचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, 32वी विजय हजारे ट्रॉफी 2024 ते 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, कर्नाटकने जिंकले आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर विजय हजारे ट्रॉफी 2024-25 ची आवृत्ती होती 32वी. इव्हेंट होता 21 डिसेंबर 2024 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान आणि विजेता आहे कर्नाटक. तर कितव्यांदा? 5व्यांदा आहे आणि कर्णधार होता मयंक अग्रवाल आणि उपविजेता आहे विदर्भ आणि कर्णधार होता विदर्भाचा करुण नायर. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने विकसित केले आहे. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे. तर भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधन असलेले ट्रेन इंजिन त्याच्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आहे. तर भारतीय हायड्रोजन ट्रेन इंजिनचे उत्पादन 1200 अश्वशक्ती आहे. तर या इंजिनची पहिली चाचणी हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर घेण्याची योजना आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 11 ते 17 जानेवारी दरम्यान साजरा केला जातो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय द्वारे दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान आयोजित केलेला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तर रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्त्यांवर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व रस्ते वापरकर्त्यांच्या सामायिक जबाबदारीवर जोर देण्यासाठी हा मंच एका महत्त्वाचा व्यासपीठ आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB बँकचे नवीन MD आणि CEO नुकतेच कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अशोक चंद्र. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 16 जानेवारी 2025 रोजी अशोक चंद्र यांनी पंजाब नॅशनल बँकेचे म्हणजेच PNB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यानंतर अशोक चंद्र यांनी अतुल कुमार गोयल यांची जागा घेतली आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 1895 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, इंडियन बँकचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, विनोद कुमार बनले आहेत. कोण? तर विनोद कुमार. यानंतर आपण शॉर्टमध्ये याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. इंडियन बँकची स्थापना 1907 मध्ये झाली. मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, खो खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकले आहे? योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाच्या. कोणत्या? तर भारत देशाच्या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय पुरुष खो खो संघाने अंतिम फेरीत नेपाळचा 54-36 असा पराभव केला, तर महिला संघाने त्याच संघावर 78-40 असा विजय मिळवला आहे. यानंतर भारतीय महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले, तर महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर योग्य उत्तर
ऑप्शन बी भारताचे चौथे स्थान आहे. कितवे? तर चौथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत हा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथ्या सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेला आहे. तर भूतान या निर्देशकांत तळाला 145व्या स्थानावर आहे. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2006 पासून दरवर्षी globalfirepower.com वेबसाईटद्वारे जारी केला जातो. यानंतर पुढील प्रश्न. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने OPS अलर्ट सराव सुरू केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सीमा सुरक्षा दलाने. कोणत्या? तर सीमा सुरक्षा दलाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF ने भारत बांगलादेश सीमेवर 10 दिवसांची OPS अलर्ट मोहीम सुरू केली. तर हा सराव 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चालणार आहे. तर या काळात BSF सीमेवर कडक गस्त आणि सतर्कता ठेवेल आणि सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तैनात असेल. यानंतर BSF ने 4096 किलोमीटर लांबीच्या भारत बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्यांवर आणि देखरेखीच्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू केले आहे. यानंतर BSF विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. लॉंग फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दलजीत सिंग चौधरी. यानंतर पुढील प्रश्न आहे. तर 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो नुकतेच दिल्लीत पोहोचले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचले होते. तर राष्ट्रपती प्रोबोवो या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. तर भारत आणि इंडोनेशियामध्ये सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध आहे. तर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार म्हणून इंडोनेशिया हा भारताचा ॲक्ट ईस्ट धोरणाचा आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी जकार्ता, चलन इंडोनेशियन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो हे आहेत. आणि ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेला 10वा हा देश आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर फिक्की फ्रेम्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी आयुष्यमान खुराना बनले आहेत. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आयुष्यमान खुराना यांची फिक्की फ्रेमचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर तो बधाई हो, अंधाधुन आणि आर्टिकल 15 मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर फिक्कीविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 1927 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन अग्रवाल. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी वैष्णवी शर्मा बनली आहे. कोण? तर वैष्णवी शर्मा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वैष्णवी शर्माने 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक 2025 मध्ये मलेशिया विरुद्ध भारतासाठी शानदार हॅट्रिक केली आहे. तर महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी हॅट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने 22 जानेवारी 2025 रोजी स्थापना दिवस साजरा केला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेश या राज्याने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 24 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेश आपला 76वा स्थापना दिवस साजरा करत आहे. तर या दिवशी 1950 मध्ये राज्याचे अधिकृत नाव उत्तर प्रदेश करण्यात आले आहे. तर स्थापना दिनानिमित्त उत्तर प्रदेश सरकार उत्तर प्रदेश गौरव सन्मान प्रदान करते. यानंतर यंदा 6 जणांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर प्रत्येक विजेत्याला 11 लाख रुपये प्रमाणपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात येणार आहेत. यानंतर कृष्णकांत शुक्ला, हेमांशु गुप्ता, मनीष वर्मा, कृष्ण यादव, कर्नल सुभाष देशवाल आणि डॉक्टर जयसिंग यांचा सन्मान करण्यात आला आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर सागरमाथा संवाद 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर योग्य उत्तर ऑप्शन बी काठमांडू मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष 2025 निमित्त 16 ते 18 मे दरम्यान काठमांडू नेपाळ येथे सागरमाथा संवाद आयोजित केला जाईल. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 7 जणांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पद्म पुरस्कार विजेत्यांची एकूण संख्या आहे एकूण 139 पद्म पुरस्कार. तर पद्मविभूषण आहेत 7, पद्मभूषण आहेत 19 आणि पद्मश्री आहेत एकूण 113. यानंतर पद्मविभूषण 7 व्यक्तींना मिळाले, तर कोणते आहेत ते 7 व्यक्ती आपण पाहून घेऊयात. तर श्री दुव्वूर नागेश्वर रेड्डी हे मेडिकल क्षेत्रातील तेलंगणामधील आहेत. तर यानंतर न्यायमूर्ती श्री जगदीश सिंह खेहर हे सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील चंदीगडमधील आहेत. यानंतर श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया हे कला क्षेत्रातील गुजरातमधील आहेत. यानंतर श्री लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रातील कर्नाटकमधील आहेत. यानंतर श्री M.T. वासुदेवन नायर हे यांना मरणोत्तर मिळाला, तर हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील केरळमधील आहेत. यानंतर श्री ओसामू सुझुकी यांना देखील मरणोत्तर मिळाला, तर हे व्यवहार आणि उद्योग क्षेत्रातील जपानमधील आहेत. यानंतर श्रीमती शारदा सिन्हा यांना देखील मरणोत्तर मिळाला, तर या कला क्षेत्रातील बिहारमधील आहेत. यानंतर पुढील प्रश्न, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, थायलंड हा ठरला आहे. कोणता? तर थायलंड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर समलिंगी विवाह विधेयक 2024 मध्ये थाई संसदेने मंजूर केले, तर यासह थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश बनला आहे ज्याने समलिंगी जोडप्यांना विवाह करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे बँकॉक, चलन आहे थाई बात आणि सध्याचे राष्ट्रपती पैतोंग शिनावात्रा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवच्या 6व्या आवृत्तीचे अलीकडेच कोठे आयोजन करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, बेंगळुरू कर्नाटकमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. कोठे? तर नुकतेच बेंगळुरू कर्नाटकमध्ये. तर यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? योग्य उत्तर ऑप्शन ए, मॅडिसन कीजने जिंकले आहे. कोणी? तर मॅडिसन कीजने. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकन मॅडिसन कीजने ग्रँड स्लॅम ट्रॉफीवर कब्जा केला आणि ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेतेपद जिंकण्यासाठी गतविजेत्या आर्यना सबलेंका हिचा पराभव केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, जेनिक सिनरने जिंकले आहे. कोणी? तर जेनिक सिनरने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जेनिक सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद राखले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणता देश पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च करणार आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश. कोणता? तर आपला भारत देश. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रात 500 मीटर खोलीवर आपले पहिले मानवयुक्त सबमर्सिबल चालवेल. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तराखंड. या कोणत्या? तर उत्तराखंड या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या अगोदर आपण समान नागरी संहिता म्हणजे काय हे पाहून घेऊया. तर याद्वारे वैयक्तिक कायदे रद्द करून सर्वांसाठी समान कायदे करण्याची तरतूद आहे. म्हणजेच उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक बाबतीत समान कायदा असेल, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो. उदाहरणार्थ, वैयक्तिक कायद्यानुसार मुस्लिम पुरुष 4 वेळा लग्न करू शकतात, परंतु विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी असतानाही दुसरी पत्नीशी लग्न करणे हा गुन्हा आहे. त्यानंतर एकच कायदा केला जाईल जो दोन्ही धर्मांच्या लोकांना पाळावा लागेल. मात्र उत्तराखंड सरकारच्या नव्या कायद्याच्या मसुद्यात आदिवासींना त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर आहे
ऑप्शन बी ओडिशा वॉरियर्स या संघाने. कोणत्या? तर ओडिशा वॉरियर्स या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशा वॉरियर्सने रांचीमधील JSW सुरमा हॉकी क्लबवर 2-1 असा विजय मिळवून उद्घाटन महिला HIL विजेतेपद पटकावले आहे. तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक कोण होत्या? तर सविता पुनिया या होत्या. यानंतर आगामी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सोनम होती. यानंतर सर्वोच्च स्कोअर UB जेन्सन. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होत्या? तर ज्योती ह्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच सिंगापूरचा ऑनररी सिटीझन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तरुण दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सिंगापूरने भारतीय उद्योग महासंघ म्हणजे CII चे माजी महासंचालक तरुण दास यांना भारत सिंगापूर संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांचा सर्वोच्च गैरनागरिक सन्मान मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बेलारूस या देशाचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सुव्यवस्थित निवडणुकीत अलेक्झांडर लुकाशेंको यांना 86.82% मते मिळाली आहेत. यानंतर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याला 3.21% मते मिळाली आहेत. यानंतर बेलारूस विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे मिन्स्क, चलन आहे बेलारशियन रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर सरकारने कोणत्या वर्षापर्यंत 10,000 GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 2030 या वर्षापर्यंत. कोणत्या? तर 2030 या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत सरकारने 2030 पर्यंत भारतीय उत्पादनासाठी 10,000 भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे. तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड म्हणजे DPIIT नुसार आतापर्यंत 605 भारतीय उत्पादनांना GI टॅग जारी करण्यात आला आहे. यानंतर GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन 2004 मध्ये दार्जिलिंग चहा हे होते. यानंतर पुढील प्रश्न, तर भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इनियन पन्नीर सेल्वमने. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 100वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला या व्हिडिओ मधला. तर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 160वी जयंती. कोणती? तर 160वी जयंती. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाला लजपत राय यांची 160वी जयंती 28 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. तर लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील तत्कालीन फरीदकोट जिल्ह्यात धुडुके गावात झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने 1928 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सायमन कमिशनच्या विरोधात शांततापूर्ण निषेध मोर्चाचे नेतृत्व करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. यानंतर मित्रांनो जानेवारी महिन्यातील खूप महत्त्वाचे काही दिवस आपण पाहून घेऊयात. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस, 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारीला लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा करण्यात आला. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस, 15 जानेवारीला भारतीय लष्कर दिवस साजरा करण्यात आला. 16 जानेवारीला लोकपालचा पहिला स्थापना दिवस. यानंतर 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 साजरा करण्यात आला. 20 जानेवारीला पेंग्विन जागरूकता दिवस, 23 जानेवारीला शौर्य दिवस आणि 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला आणि 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती साजरा करण्यात आली. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत.
तुम्ही जर हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या व्हिडिओचा आपल्या लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 500 लाईक पूर्ण करताल. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.